श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। कवठे महांकाळ तालुक्यातील भाजप कार्यकारिणी जाहीर। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढणार उदयराजे भोसले। तालुक्याला विकास निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही। तालुका अध्यक्षांची माहिती। भारतीय जनता पार्टीचे कवठे महांकाळ तालुक्याची कार्यकारिणी विद्यमान तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांनी जाहीर केलेली असून तालुक्यात 5 उपाध्यक्ष तर 6 चिटणीस करण्यात आलेले आहेत। तर युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी अभिजित शिंदे, महिला मोर्चा अध्यक्षपदी आशा सुतार, किसान मोर्चा अध्यक्षपदी शशिकांत पवार, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी सिद्धार्थ लोंढे, ओबीसी मोर्चा कार्यकारिणी अध्यक्षपदी रमेश जाधव, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष सज्जाद मुल्ला, प्रकोष्ठ सांस्कृतिक सेल मनोज चव्हाण, प्रकोष्ठ ट्रान्सपोर्ट सेल योगेश जाधव, प्रकोष्ठ आयुष्यमान भारत सेल नरेश शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांनी के मराठी न्यूजला बोलताना दिलेली आहे। काल रविवारी कवठे महांकाळ तालुका भाजप कार्यकारिणी तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली। यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील, माजी तालुका अध्यक्ष अनिल लोंढे, धनंजय शिंदे, विजय शेजाळ, विक्रम कोळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी के मराठी न्यूजला भाजपचे तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले व माजी तालुका अध्यक्ष अनिल लोंढे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। नमस्कार, मी उदयराजे बळवंत भोसले, भारतीय जनता पार्टी कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष। भारतीय जनता पार्टी सारख्या बलाढ्य पक्षाची संघटनात्मक रचना गेली 4-5 महिने मोठ्या ताकदीने संपूर्ण भारतामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये चालू आहे। ही रचना चालू असताना कवठे महांकाळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व जुने ज्येष्ठ नेते मंडळी, त्यामध्ये संदीप आबा गिड्डे, मिलिंद बापू कोरे, लोंढे सर, आमचे नवीन आले आत्ताचे धनंजय शिंदे, त्याचबरोबर सर्व माझे युवा मोर्चाचे जुने कार्यकारिणीचे पदाधिकारी, भाजपमध्ये गेली कित्येक वर्ष काम करणारे तालुक्यातील सर्व जुने ज्येष्ठ पदाधिकारी या सर्वांनी मिळून एक उच्चांकी असं काम या तालुक्यामध्ये सदस्य नोंदणीचं पहिल्यांदाच केलं। ही अशी नोंदणी झाली की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कवठे महांकाळ तालुक्याची उच्चांकी नोंदणी झाली। त्यानंतर या सर्व रचनेमध्ये आज आपला सर्व पत्रकारांना सांगण्यास आनंद होतो की संघटनात्मक रचना आणि कार्यकारिणी जाहीर हा कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। आज पक्ष धोरणानुसार पक्षाची भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी जाहीर करत आहोत। ही कार्यकारिणी जाहीर करत असताना प्रथम राष्ट्र, परत पक्ष आणि नंतर मी स्वतः या मूळ तत्वावर जो पक्ष चालतो, जगातला 1 नंबरचा पक्ष म्हणून जो नावारूपाला आलेला पक्ष आहे, या पक्षाची कवठे महांकाळ तालुक्याची संघटनात्मक रचना आज आम्ही आपल्या समोर जाहीर करत आहोत। त्यामध्ये तालुक्याच्या निवडी झाल्यानंतर या ठिकाणी पक्षातील अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर पक्षातील इतर सर्व पदाधिकारी, मोर्चा, पक्षातील मोर्चे, सेल, प्रकोष्ठ, त्याचबरोबर तालुका कार्यकारिणी या ठिकाणी आज आम्ही जाहीर करत आहोत। प्रदेशाध्यक्ष पक्षाचे रवींद्रजी चव्हाण साहेब, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पक्षाचे सर्व जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनानुसार कवठे महांकाळ तालुक्यामध्ये गेली 3-4 महिने पक्षाच्या रचनेनुसार काम मोठ्या ताकदीने सर्व कार्यकर्ते करत आहेत।
त्यामध्ये पक्षानं परवाच देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केलं. तिरंगा रॅलीचं नियोजन ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलं. त्याचबरोबर परवाच देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं. इथून पुढच्या काळातही जे नवीन पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनीही येणारे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या बळकटीसाठी ताकदीनं काम करावं, ह्या येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा. आज कार्यकारिणी तालुक्याची सर्व जाहीर करत आहोत, संघटनात्मक रचना जाहीर करत आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ह्या जाहीर केलेल्या निवडींच्या सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकारी मेळावा कवठेमंकाळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक पक्ष कार्यालयाचं उद्घाटन, त्या पक्ष कार्यालयामध्ये सर्व प्रकारची सर्वसामान्य लोकांची शासकीय कामे असू देत, मुख्यमंत्री सहायता निधी असू दे, त्याचबरोबर सर्वच तालुक्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यालयाच्या माध्यमातून ताकदीनं काम करण्याच्या दृष्टीनं सर्व आम्ही पदाधिकारी करणार आहोत. येणाऱ्या महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यालयाचं उद्घाटन, त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार सोहळा असा कार्यक्रम पक्षाने आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी लवकरच आपल्या पालकमंत्र्यांची तारीख घेऊन, त्याचबरोबर मंत्री महोदय, जिल्ह्यातील सर्व आमदार, आजी माजी आमदार, जिल्ह्यातील सर्व पक्षातील भाजपची कोर कमिटी, सर्व नेते मंडळी यांना घेऊन एक भव्य दिव्य असा कवठेमंकाळ तालुक्यामध्ये कार्यालयाचं ओपनिंग आणि कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. येणाऱ्या काळात निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष तर आहेच, पण तालुक्यात सुद्धा एक नंबरचा पक्ष म्हणून काम करेल ही ग्वाही आज या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतो. त्याचबरोबर या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा तसेच पक्षातील जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी आज विशेष करून कवठेमंकाळ तालुक्याला भरीव असा निधी येणाऱ्या काळामध्ये देण्यात येईल असे आश्वस्त केलेले आहे. सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात निधी कवठेमंकाळ तालुक्याला देऊन चांगल्या पद्धतीने या कवठेमंकाळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा पद्धतीनं पालकमंत्री आणि सर्व नेत्यांच्या वतीनं आश्वस्त करण्यात आलेलं आहे. आज जरी राज्यात आणि संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता जरी असली तरी कवठेमंकाळ तालुक्यामध्ये या ठिकाणी काही अंशी निधीचा बॅकलॉग जो निर्माण झालेला आहे मधल्या काळामध्ये, तो बॅकलॉग पूर्ण करण्याचा, निधीच्या बाबतीचा भरून काढण्याचे आश्वासन या ठिकाणी आपल्या पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला दिलेला आहे. तो विकासाचा जो बॅकलॉग अपूर्ण राहिलेला आहे, जो काम निधी कमी पडलेला आहे, तो ताकदीने करण्यासाठी इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमंकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य. आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमंकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.